मोठा फटका रामदास तडस इथे पिछाडीवर। विद्यमान खासदार वर्ध्याचे भाजपचे उमेदवार रामदास तडस हे पिछाडीवर आहेत। अमर काळे या ठिकाणी 33,271 मतांनी ते आघाडीवर आहेत। शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे हे या ठिकाणी आघाडीवर आहेत। तर अमर काळे 33,000 मतांनी आघाडीवर। नागेश पाटील आष्टीकर यांची देखील विजयाकडे वाटचाल। आताची महत्त्वाची बातमी, कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा केला जातोय। तर नागेश पाटील आष्टीकर यांची देखील विजयाकडे वाटचाल सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झालेला आहे। कार्यकर्त्यांकडून फटाके फोडत या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात करण्यात आली आहे। तर नागेश पाटील आष्टीकर यांची विजयाकडे वाटचाल। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। कार्यकर्त्यांकडून आता फटाके फोडायला सुरुवात झालेली आहे। जोरदार जल्लोषाला नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे। तर सध्या इंडिया 291 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया आघाडी 236 जागांवर आघाडीवर आहे। त्यामुळे दोन्ही आघाड्यांना सत्ता स्थापन करायची असेल तर मित्र पक्षांची गरज लागणार आहे। त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये देखील आता मोठ्या हालचालींना वेग आला आहे। तर हिंगोलीमध्ये बाबूराव कदम कोहळीकर यांना मागे सारत नागेश पाटील आष्टीकर शिवसेनेचे ठाकरे गटाचे उमेदवार या ठिकाणी आघाडीवर। नागेश पाटील आष्टीकर यांची विजयाकडे वाटचाल। बाबूराव कदम कोहळीकर यांना वेळेवर या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती आणि आता इथे आपण आकडेवारी पाहतोय। भाजप 13, शिवसेना 5 आणि राष्ट्रवादी 1, तर काँग्रेस 11, शिवसेना ठाकरे गट 11 आणि राष्ट्रवादी पवार गट 6। नक्कीच तर महाराष्ट्रामध्ये